सायन्सच बघायचं झालं समजा, आता अंधकासुराचं मी तुम्हाला एक सांगते. अंधकासुराची कथा अशी होती की अंधकासूर हा एक राक्षस होता आणि त्याला पार्वती आवडली आणि त्याला पार्वतीला पळवून न्यायचं होतं. तर पार्वतीला जेव्हा हे कळलं आणि पार्वतीने महादेवाला जेव्हा तो म्हटला की मी आहे, आणि त्यांनी अंधकासुराला महादेवानेच आधी एक वर दिला होता की तुझ्या रक्ताच्या थेंबातनंच तू निर्माण होशील. तर जेव्हा त्यांनी अंधकासुराशी युद्ध सुरू केलं तर प्रत्येक थेंबातनं नवीन अंधकासूर तयार व्हायचा आणि ते युद्ध संपेच ना. तर काय केलं की देवतांनी आपापल्या शक्ती दिल्या. इथं स्त्री रूप येतं, म्हणजे शक्ती ही स्त्री रूपच कशी हे होते.